खरं तर बाहुल्यांकडे आपण फक्त एक खेळणं म्हणून बघतो, पण असं असलं तरी सुद्धा भारतामध्ये बाहुली बनवणं हा एक हस्तकलेचाच महत्त्वाचा भाग आहे। त्यामुळे विविध प्रांतांमध्ये विविध पद्धतीच्या बाहुल्या बनवल्या जातात। कापडाच्या, लाकडाच्या अशा वेगवेगळ्या बाहुल्या आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात। नुकत्याच एका एक्झिबिशनमध्ये आम्ही अशाच काही बाहुल्या पाहिल्या। यांचा वापर करूनही तुम्ही तुमचं घर नक्की सजवू शकता। आपलं घर सजवताना आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींकडे नेहमीच लक्ष द्यावं लागतं। म्हणजे मोठ्या मोठ्या ज्या गोष्टी असतात ते घर सजवण्यासाठी नक्कीच उपयोगी पडतात, पण ज्या आपल्या घरात छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या खऱ्या घराची आपली शोभा वाढवत असतात। मी तुम्हाला जशाच काही वस्तू दाखवणार आहे ज्या नक्कीच तुमच्या घराची शोभा वाढवू शकता। सध्या मी आहे महालक्ष्मी सरस या एक्झिबिशनमध्ये बांद्र्याच्या, आणि इथे चंद्रपूरचा एक स्टॉल आहे जिथे मी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या अशा हँगिंगच्या ज्या बाहुल्या आहेत त्या तुम्ही नक्कीच पाहू शकता। दिसायला सुद्धा अगदी सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह आहेत, ज्याचा वापर तुम्ही तुमच्या घरातल्या एखाद्या कोपऱ्यात लावण्यासाठी किंवा घराबाहेरही इव्हन लावण्यासाठी करू शकता। दिसायलाही अगदी क्यूट आहेत। अशी पेअर तुम्हाला मिळते या सगळ्या बाहुल्यांची, आणि ह्याची जी किंमत आहे ती साधारणतः 250 ते 300 रुपयांपर्यंत आहे। किंमत जरी कमी असेल तरी पण ती तुमची ज्या घराची जी जागा आहे ती खूप छान अशा प्रकारे सजवली जाईल। अगदी हवा आल्यानंतर सुद्धा ते दिसायला सुद्धा खूप छान दिसेल ते हल्ल्यानंतर। आणि हे ज्या सगळ्या बाहुल्या आहेत ह्या तयार केल्या गेल्या आहेत कागद आणि मातीपासून। म्हणजे अगदी तुम्ही जर इको फ्रेंडली तुम्ही लवर असाल तर मग या बाहुल्या तुम्ही नक्कीच विकत घेतल्या पाहिजे। ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर अगदी मातीचा आणि पेपरचा असा वापर केला गेला आहे ह्याच्यामध्ये, आणि अगदी त्यांचे ड्रेस वगैरे सेम आहेत। ही जी पेअर आहे ती तुम्ही इथे बघू शकता। हे असं बॉक्स आहे, हे जे अगदी तुम्हाला कोणाला गिफ्ट जरी द्यायचं असेल एखाद्याला तर ते खूप चांगला पर्याय आहे तुमच्यासाठी। हे जे तुम्हाला बाहुल्या आहेत कपलचे जे तुम्हाला हँगिंग दिलेलं आहे त्याच्यामध्येच तुम्हाला अजून सुद्धा व्हरायटी बघायची असेल तर इथे वेगवेगळ्या कलरच्या बाहुल्यासुद्धा तुम्हाला इथे नक्कीच पाहायला मिळतील। ह्या जर तुम्ही बघितल्या तर अगदी सुंदर आहेत, आणि घरामध्ये सुद्धा तुमच्या एखाद्या कोपऱ्यात किंवा खिडकीजवळ किंवा घराबाहेर लावलात तरी खूप सुंदर दिसणार आहे। त्यामुळे जर तुम्हाला अशा प्रकारचं हँगिंग घेऊन तुमचं घर सजवायचं असेल किंवा कोणाला तरी भेटवस्तू म्हणून द्यायचं असतील तर नक्कीच हे खूप छान पर्याय आहेत। महालक्ष्मी सरसमध्ये येऊन तुम्ही नक्कीच ह्या सगळ्या ज्या बाहुल्या आहेत या जे हँगिंग आहे ते नक्कीच विकत घेऊ शकता। कॅमेरामॅन श्रीकांतसह मी सुरदा वाघुले, ABP माझा, मुंबई।